सेलिब्रेशनचे सर्व अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत। वळूयात आता महत्त्वाच्या इतर बातम्यांकडे। राज्यामध्ये गेल्या 2 महिन्यात झिकाचे 8 रुग्ण आढळलेले आहेत। झिकाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी राज्यातील सर्व महानगरपालिकांना सतर्क राहण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिलेले आहेत। मे आणि जून या 2 महिन्यामध्ये एकूण 8 रुग्ण सापडलेत। जून मध्ये आढळून आलेल्या सर्व रुग्ण पुणे जिल्ह्यातील कोंढवा आणि एरंडवडे या गावामध्ये सापडलेले आहेत। तसंच मे महिन्यात कोल्हापूर आणि अहमदनगरमध्ये प्रत्येकी 1 असे एकूण 2 झिकाचे रुग्ण सापडलेले आहेत। त्यामुळे राज्याची चिंता वाढवणारी ही बातमी नक्कीच म्हणावी लागेल। त्या अनुषंगाने आता आरोग्य अधिकाऱ्यांनी सतर्क राहण्याच्या सूचनाही दिल्यात। सांधेदुखी, डोकेदुखी, ताप, डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह किंवा लाल डोळा, पुरळ, स्नायूंमध्ये वेदना ही संसर्गाची लक्षणे आहेत। ही लक्षणं 1 आठवडा टिकू शकतात। अनेकांना संसर्ग झाल्याचं समजतही नाही। झिकावर कोणतीही लस नाही। झिकाचा प्रसार रोखण्यासाठी डासांची पैदास रोखा। औषधांची फवारणी करा। घाण पाणी, कचरा साचू देऊ नका। तर आपण पाहिलं राज्यामध्ये झिकाचा धोका हा वाढतोय। झिका हा डेंग्यू आणि चिकनगुनिया सारख्या एडिस डासांमुळे पसरणारा आजार आहे। झिकावर कोणतेही विशिष्ट औषध किंवा लस उपलब्ध नाही। झिकाचा सर्वाधिक धोका हा गर्भवती महिलांना आहे आणि याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून काही मार्गदर्शक सूचना सुद्धा जारी करण्यात आलेल्या आहेत। काय नेमक्या सूचना केलेल्या आहेत आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। झिका बाधित गर्भवतींची सतत तपासणी करा। रुग्णालय परिसर एडिस मुक्त ठेवण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करा। निवासी भाग, कामाची ठिकाणं, शाळा, बांधकामांच्या जागा या ठिकाणी आरोग्य सुविधा बळकट करा। रोगवाहक सूक्ष्मजीव प्रतिबंधक उपक्रम अधिक जास्त प्रमाणात राबवा। आणि अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बळवे यांच्याकडनं। अक्षय, आता झिकाचा धोका आणखीन वाढतोय। पुण्यामध्ये विशेषतः आपण पाहिलं 8 रुग्ण, खरं तर कालपर्यंत 7 ही संख्या होती। राज्यात 8 रुग्ण झालेले आहेत। काय कशा पद्धतीने पुण्यात काळजी घेतली जाते? निश्चितपणे आपण असं म्हणू शकतो की पुण्यात झिकाचा संसर्ग वाढतोय। कारण याच्या आधी आपण जर पाहिलं तर पुण्यात साधारणपणे 5 ते 6 होते, मात्र त्यानंतर 2 गर्भवती महिलांना झिकाची लागण झालेली आहे। वारंवार आरोग्य विभागाकडून सांगण्यात येतंय की जी नियमितपणाने काळजी आहे ती घ्या, कारण एडिस इजिप्टी हा जो डासाचा प्रकार आहे तो पावसाळ्यात अगदी 2 मिलीलीटर किंवा 5 मिलीलीटरच्या पाण्यात सुद्धा ते डास जे आहेत ते अंडी देऊ शकतात आणि याच्यामुळे धोका जो आहे तो मनुष्य जातीला निर्माण होऊ शकतो। त्यामुळे आरोग्य विभागाकडून, महापालिकेकडून ज्या खबरदारीच्या उपाययोजना आहेत त्या देखील घेतल्या जात आहेत। मात्र सगळ्या लोकांना आरोग्य विभागाकडून हेच सांगणं आहे की मॉस्किटो रिपेलंट जे आहेत ते वापरा। संध्याकाळी शक्यतो जे फुल स्लीव्हचे कपडे आहेत ते देखील वापरा। त्यामुळे आणि विशेष म्हणजे काळजी जी आहे ती लहान मुलं आणि गर्भवती महिलांना घेण्याची जास्त गरज आहे, कारण की हा संसर्ग जो आहे तो गर्भवती महिलांमध्ये जर झाला तर त्याचा त्रास जो आहे, त्याचा संसर्ग जो आहे तो गर्भाला होऊ शकतो आणि त्याच्यामुळे फेटल देखील या केस